हा तर माझा बड्डेचा ब्लॉग आहे. बघा मी जेव्हा बाहेर पडतो ना इतक्या वेळ नव्हता आणि मी जेव्हा आत्ता बाहेर पडलो तेव्हा सुरू झाला. जुईनगर रेल्वे स्टेशन इथं म्हणजे हे लई जुनं स्टेशन आहे, सगळे स्टेशन. तर मंडळी फायनली आलेलो आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरला. तर मंडळी मागचा बड्डेचा ब्लॉग बघितला असेल टाकून देऊ काही बघू शकता का. मम्मी म्हणजे पांढरे केस ते मला नको टाकू पण मी टाकणार आहे. किती फंगस लागलेला आहे तुला. हां तर रामकृष्ण हरी मंडळी परत एकदा ब्लॉग. हा तर माझा बड्डेचा ब्लॉग आहे. We keep on moving, we keep on moving along, we keep on. आणि आता सध्या तर मी इथं आहे नवी मुंबईला बेलापूरला. तर मंडळी फायनली रूमवर आलो आहे आणि फ्रेश झालो आहे. परत एकदा सांगतो PGचा ब्लॉग लवकरच बनवल. की ट्रान्स हार्बर लाईन येते मुंबईचे. जर तुम्ही असाल किंवा मुंबईबद्दल माहिती असाल तर लोकलचे जे ट्रॅक आहे रेल्वेचे त्याला वेगवेगळे नावं आहे. तर इथं येणार जी लाईन आहे तिला ट्रान्स हार्बर लाईन असं नाव आहे. तर ती 4 वाजेपर्यंत 11 ते 4 आज रविवारी म्हणून ब्लॉक होती, काहीतरी काम असेल मेंटेनन्सचं. पण आता चालू झाली आहे. तर पटकन मी आता निघतो, मेट्रो पकडतो, स्टेशनला जातो, मी सगळं ते करतो. ऑलरेडी 8:36 झाले, 8:30 वाजले आणि 8:30ची एक लोकल होती डायरेक्टवाली तिथं गेली. आता कनेक्टिंग बघावं लागेल आणि पाऊस पण सुरू झाला, छत्री पण नाही आणली मी. बघा मी जेव्हा बाहेर पडतो ना इतक्या वेळ नव्हता आणि मी जेव्हा आत्ता बाहेर पडलो तेव्हा सुरू झाला. असंच आहे दरवेळेस. मेट्रो स्टेशनला चाललो आहे आणि नेमकं मी मध्ये एंट्री मारली तर पाऊस अजून वाढला. तर एवढी चांगली गोष्ट आहे की मी छताखाली आलो मग पाऊस वाढला. कधी कधी गोष्टी उलट्या होत्या आणि कधी कधी इतक्या सरळ होत्या की सहज आपल्याला वाटतं की अरे इतक्या लवकर कसं काय झाली ही गोष्ट. आणि मंडळी तुम्ही जर पेंढरपासून बेलापूर CBDला येशाल तर मेट्रोनी येशाल आणि जेव्हा बेलापूर CBDला उतरशाल ऑफिस आवर्समध्ये किंवा असं जनरली पण. तर जेव्हा बेलापूर CBDला मेट्रो थांबली तेव्हा लोक बघायचे जसा दरवाजा उघडतो तसे असे पळतात जसं पुढं आवड भेटणार. म्हणजे ते बरोबर लोकांना घाई राहते, लोकल सगळे कामाचे लोक राहते आय नो, बट कसं आहे लई पळतात ते. मी आत्ता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी पण पळालो म्हणतच ऑब्वियसली. Cause we in it for the movement. If I'm lying, then I'm flying. Don't play in today amusement. If we trying, we ain't dying. Never sleep. बाय द वे कनेक्टिंग रेल्वेच्या भरोश्यावर मी आता उतरलो आहे जुईनगर रेल्वे स्टेशनला. कनेक्टिंग म्हणजे आता इथून दुसरी घेणार अशी तुम्हाला मे बी माहीत असेल. तर इथं तर ठाण्याला जाणारे तर कोणी दिसत नाही आहे आणि ती नेमकी 9:47ची आहे. बाय द वे हे आहे जुईनगर रेल्वे स्टेशन. इथं म्हणजे हे लई जुनं स्टेशन आहे, सगळे स्टेशन जुने म्हणा पण हे पण इथं जुन्या हिंदी पिक्चरांची मराठी पण झाली असेल. तर हिंदी तर मी एक रील बघितली होती त्याच्यामध्ये बघितलं की हिंदी एक पिक्चर आहे त्याची शूटिंग इथं झाली. तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आणि बाई आत्ता एक माणूस होता ते तुम्हाला मागं दिसतं आहे हे इधर ट्रेन येते इथून खाली उतरून लोक जाताना तर त्यांनी तसंच केलं. तर प्लॅटफॉर्म चेंज करायचा प्रयत्न केला तर त्याचा हाफ पॅन्ट घातली त्यांनी तर त्याच्यातून त्याचा मोबाईल पडला आणि तो मला सांगतो आहे कॉल करता का थोडा. बरं सांगितलं मी कॉल लावून दिला. तो तिकडं बघू राहिला म्हणलं लांब का बरं जातो. त्यांनी खाली बघितलं तिथं मोबाईल पडलेला होता म्हणजे आवाज येईन तर उचलन. मला कळलं, मला वाटलं कोणाशी तरी बोलायचं. नंतर कळलं तिथं मला एकदा दाखवतो कुठं पडला होता. ते दिसतं ना हे पॅसेज आहे म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये ट्रेन आहे ती तिथं त्याच्यामध्ये तिकडं पडला होता. We keep on moving, we keep on moving along, we keep on rolling, no we ain't slowing it down, we ain't slowing down, moving, we keep on moving along, we keep on rolling, yeah, no we ain't slowing it down, let's go, we ain't slowing down baby.
come and show me how. Gotta do it right now, you know you gotta hold me down. Can तर मंडळी शूट करायला टाईमच नाही भेटला आणि मला माहीत नाही माझा चेहरा दिसतोय का नाही. आता हे जे मिडल बर्थ आहे माझं लोअर बर्थचं तिकीट आहे. स्लीपरचं तुम्ही बघू शकता मी झोपलेलो आहे. आणि जे वरचं आहे मिडल बर्थ त्यांनी वरती घेतलं आहे, म्हणजे मिडल बर्थचं ते सीट आडवं केलं आहे. बाहेरचा व्ह्यू असा आहे बघू शकता तुम्ही. आता कल्याण जंक्शनवरून निघाली गाडी. आता आय डोंट नो म्हणजे 4:15 आता टाईम आहे. कधी कधी लेट होती, मागच्या वेळेस 5 वाजले होते काहीतरी. बघू आता किती वेळ लागतो. गाईज मी सध्या कसाऱ्याला आहे, म्हणजे ट्रेन पण आहे, मी एकटाच नाही आहे. तर कसाऱ्याला आहे. रात्रीचे 12 वाजले आहे आणि आपला वाढदिवस सुरू झालेला आहे 27 जुलै. ही आपली गाडी आहे. कसं वाढदिवस सुरू झाला ते एकदम मस्त वाटतं ना. गाईज मी ट्रेनमध्येच आहे. आय नो मी तुम्हाला दिसत नसेल, लाईट बंद आहे काही करू शकत. तर मंडळी फायनली आलेलो आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरला. सकाळचे 4:30 वाजलेले. 1 मिनिट कॅमेरा साफ करतो. सकाळचे 4:30 वाजले. आपली ही देवगिरी एक्सप्रेस समोरच थांबलेली आहे आणि हे आपण. तर चला आता बघू रिक्षा का काय रॅपिडो काय भेटतं ते. सकाळी यायचं असं आता जर असं 6-7 वाजता आलं किंवा असं डे टाईमला आलं ना तर सिटी बस भेटते. आता तर रिक्षाचाच पर्याय राहतो किंवा रॅपिडो भेटले तर आहे, नाही तर नाही. तर चला. तर मंडळी आलेले प्रताप चौकात. गोष्ट अशी झाली होती की पेमेंट करायला गेलो इथं रिक्षावाल्याचं आणि पैसे होते वॉलेटमध्ये, म्हणजे फोनपेच्या वॉलेटमध्ये. ते व्हेरीफाय नव्हतं केलं काहीतरी. पेमेंट करायला गेलो आणि ते म्हणे व्हेरीफाय करा, मेसेजच येत नव्हता. अरे बाप म्हणलं. आणि रिक्षामध्ये लोक बसलेले होते, काय करू. झालं फायनली पेमेंट. बाय द वे आपल्या होमटाऊनला आल्यावर आपल्याला किती काय म्हणतात मनाची शांती वाटते किंवा वाटतं भाई आता रिलॅक्स आहे. मे बी तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला जास्त वाटतं किंवा थोडं वाटतं, काय ते असेल ते. पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला तर खूप रिलॅक्स वाटतं आहे आता घरी आल्यावर. सध्या लवकरात लवकर आपण घरी पोहोचलो पाहिजे. आता पप्पा येत आहे घ्यायला. बाकी सकाळचा व्ह्यू तो मस्त आहे एकदम. हा महाराणा प्रताप चौक आहे. मला आठवतं मी इथूनच बस पकडायचो 11वी-12वीला सिटीत जाण्यासाठी. तर मंडळी इथं थांबलेलो आहे. बघा तुम्ही, हे वेरूळकडून इकडं खुलताबादकडं जाणारा रस्ता आहे. याच दिवसात मजा राहते. आता पाऊस चालू नाही आहे, पण या दिवसात बघा किती हिरवंगार वातावरण झालेलं आहे मस्त. मला तर देवगिरी किल्ल्याला जायचं होतं, पण हिच्यामुळे नाही जमणार. ही तर नाही म्हणते फक्त. बाकी तर पूर्ण निसर्ग एकदम फुलून आलेला आहे इथं. हळूहळू जसं पुढं जाईन तुम्हाला दाखवतो मी. Cause we in it for the movement. If I'm lying, then I'm flying. Don't play in today amusement. If we trying, we ain't dying. Never sleep, never sleep, never. The moment that you rest your head, they think they can't compete. If you gotta skip steps, then the plan is not complete. Get your reps in, get your reps in, get your. Never rest on a past success. You gotta love what you do if you tryna be the best. Moving. तर मंडळी हा रस्ता आहे मेन हायवे. इथून इथं एक चहाचं दुकान होतं, तिथं थांबलो होतो. तर इथं एक मंदिर आहे महादेवाचं. तर बघा हे कॅमेराच्या मध्ये येते जाऊ द्या. तर हे महादेवाचं मंदिर आहे. इथं दर्शन घेतले, हेच सांगायचं होतं, बाकी काही नाही. आता चाललो आहे पुढं. आता देवगिरी किल्ल्याचा जो घाट आहे तो लागणार आहे, तर तो पण दाखवतो तुम्हाला.
cause we in it for the movement. If I'm lying, then I'm flying. Don't play in today amusement. If we trying, we ain't dying. Never sleep, never sleep, never. The moment that you rest your head, they think they can't compete. If you gotta तर मंडळी मागचा बड्डेचा व्लॉग बघितला असेल 22वा बड्डेचा, तर त्याच्यामध्ये आपण याच रस्त्यावर तिकडे दाखव, याच रस्त्यावर तिथं कृष्ण मंदिर आहे, त्यासमोर आपण गायांना पोळ्या दिल त्या. जर जमलं तर मी क्लिप पण लावतो इथं आणि ते आय बटनवर तुम्हाला दिसतं. आणि आता इथं गाया दिसत आहे आणि याचा रस्ता आहे सेम. यावर्षी आपल्याला पोळ्या नाही जमले, पण हे बघा गहू आणले, बघू आता गहू खाता का नाही त्या. चला टाकू. चालूच आहे, लईच अवघड आहे बाबा तुझं. टाकून देऊ काही, बघू ते खाता का. तर मंडळी फुल ना फुलाची पाकळी म्हणलं गहू तरी आणू खाता येते. आणि छोटं वासरू आहे ते तर इकडंच आहे, त्याला तर माहिती पण नाही, त्याला बोलवत होतो मी. आणि हाय बैल वाटतं, याला पण माहीत नाही, नंदी महाराज. सगळं संपून टाकतील ते, त्यांच्यासाठी राईस येतो. तर काही आज पालक पुडी बनवली आहे मम्मीने. हे बघा इकडे बघ मम्मी. तर मस्त कलर आलाय. मम्मी म्हणते पांढरे केसन ते मला नको टाकू, पण मी टाकणार आहे. हा हे बघून असं वाटतं की कलर टाकलेला आहे, पण कलर नाही, ओरिजिनल पालक आहे. आणि असं तळल्यानंतर असं दिसतं मस्त. सो मंडळी आता झालेले आहे 6:22 संध्याकाळचे. मी खाली आलेलो आहे, गाडी बघू शकतात तुम्ही. गाडी मी जेव्हा लास्ट टाईम आलो तेव्हापासून उघडली पण नाही आणि चालू पण नाही केली. तर चला बघू काय कंडिशन आहे गाडीची. तुम्ही बघू शकता गाईज किती फंगस लागलेला आहे. बाकी तर कुठं नाही आहे, पण स्टिअरिंगला जास्त आहे इथं फंगस. आणि हे का बरं होतं, पावसामुळं जे वल्लावा आहे त्याच्यामुळं गाडी खूप दिवसाची उघडली नाही आहे, वारा नाही भेटला त्यामुळं पण होतं. तर याला टच करणं तर थोडं धोकादायकच आहे सध्या तरी. विदाऊट म्हणजे त्याच्यानंतर जर काही खाल्लं, हात नाही धुतले तर अवघड आहे. ऑइल तुम्हाला दिसतंय तर काळं, जर पूर्ण टिप काळी झाली पाहिजे तर काहीच नाही, एकदम कमी आहे. कमी म्हणजे काहीच नाही ऑइल. फोकस कर पकडत नाही, हां काहीच नाही ऑइल. खाली काहीतरी ऑइल लिकेजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं ऑइल पूर्ण गेलेलं आहे. तर इंजिनची कंडिशन काही अशी आहे, दिसायला बाहेरून तर सेमच दिसतंय, बट आय नो हा आपला बड्डेचा ब्लॉग आहे आणि मी बड्डेच्या ब्लॉगमध्ये काय गोष्टी दाखवतोय. पण गोष्ट अशी आहे की मी बरेच दिवसांनी आलो आहे घरी. बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा 2-3 आठवड्याने आलो आहे, तो पण बराच दिवस आहे. तर त्याच्यामुळं गाडी पण एक चेक करणं येतं, ते पण दाखवते. पण गोष्ट अशी आहे की गाडी चालू होत नाही आहे. याच्यात तर लाईट दाखवतं आहे, आय थिंक बॅटरी डाऊन आहे. तुम्ही याच्याकडे बघायला लाईटाकडं. जेव्हा मी चावी फिरवतो आहे तेव्हा तो लाईट डाऊन होते. चावी वापस केली, लाईट वापस. बॅटरी इज डाऊन आहे मोस्ट प्रोबॅबली. बाय द वे गाडीचे तर फ्यूज चेक केले, पण आय थिंक बॅटरी उतरलेली आहे. तर बघू आता काय करता येईल. सध्या तर चला दुसरीकडे जाऊ. नीचे दादू गाईच कार्तिक कृतिकाकडे आलोय मी आता. म्हणजे ज्यावेळेस मी काय करते हिला काय झालं दीदी तुला?
पण नेमकं काय झालं त्या नेमकं काहीतरी झालं असं ना बरं नव्हतं वाटत म्हणजे तुला रे मस्त लिहिलं ना दीदीने. हे अनुष्काचे नोट्स आहे ही अनुष्का आहे. मग आता 10वी साठी वेगळे बनवणार का हेचे 10वी साठी नाही हे फक्त मी 10वी बोर्डाचे पेपर नाही घ्यायचं. आणू दीदीचा अभ्यास. हा शाळेत गेलता का आज का बरं नव्हती गेला अरे कारण सांग ना लांबून बघ टीव्ही लांबून बघ लांबून इथून बघायची टीव्ही इथून बघायची आज टीव्ही बोल शक्ती ज्यांच्या पाठी बेडल्याच्या सुती काठी स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी बेडल्याच्या सुती काठी सोबतीला लाई कोणी सोबतीला वाच स्वामी सोबतीला लाई कोणी सोबतीला वाच स्वामी पुलावर सुट कुट सुट हे स्वामी. अरे वा 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 मस्त म्हणली हे तुला डेफिनेशन कळतात नाही. मन आई तेरी नंदिनी मेदिनी नंदनुते दिवरा दिन शिनोदिला सुलीलास विश्लवते भगवती हे श्रीखंड कौटुंबी भूल होटुंबिली भूल होते जय जय अरे वा 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 माझ्यासोबत मुंबईला येणार आहे तू येशील ना त्यासाठी चालू घेऊन जायला तुला पुण्याला नाही मी मुंबईला येईल विजय गेली नव्हती सोबत त्याला दूध तू बाजूला म्हटले तुमच्या ह्याच्यात काढा तर मंडळी झालेल्या आता 15-20 मिनटं हार्डली बाकी आपला बड्डे संपायला 27 जुलै. तर सांगायची गोष्ट अशी आहे की 27 जुलै 2024 आज मला 23 वर्ष पूर्ण झाले या पृथ्वी तलावर असंच म्हणू शकतो. तर 23 वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता 24 चालू झालेलं आहे. तर बघू आता कसं जातं पुढची लाईफ. आणि बाकी इकडला माहोल म्हणलं तर पाऊस झाला होता थोडा आता रात्री आता 12 वाजून थोड्या वेळात. बाकी तर काही नाही गाडीचं बघू उद्या चालू करू गाडी आणि जमलं तर आता दुसरा ब्लॉग नेक्स्ट कोणता असतो माहीत नाही पण आता 2 ब्लॉग पेंडिंग एडिटिंगचे. एक तर आपला तो एकादशीचा आणि एक हा. तर बाकी काही नाही एवढंच होतं आपला हा ब्लॉग मंडळी. राधे राधे भेटू नवीन ब्लॉगमध्ये. We keep on moving, we keep on moving along, we keep on rolling. No, we ain't slowing it down. We keep on moving, we keep on moving.